सुटलेलं पोट कमी होत नाहीये, डाएट करूनही काही फरक पडत नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी तुम्हाला 10 घरगुती उपाय सांगणार आहे, जे खूप प्रभावी आहेत. नमस्कार मैत्रिणींनो, आपण सुरुवातीला वजनाकडे लक्ष देत नाही, पण नंतर पोट वाढलं की कमी करणं खूप कठीण होतं. पण काळजी करू नका, हे सोपे उपाय रोज केले तर फरक नक्की दिसेल. सर्वात पहिला उपाय म्हणजे चरबी कमी करणारे पदार्थ खा. यामध्ये तुम्ही कांदा, आलं, लसूण, टोमॅटो आणि दालचिनी हे पदार्थ शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात. दुसरा उपाय आहे तो म्हणजे मीठ कमी करा. मिठामध्ये सोडियम जास्त असतं, जे शरीराला पाणी धरून ठेवतं आणि वजन वाढवतं. त्यामुळे आहारामध्ये कमी मिठाचा वापर करावा. तिसरा उपाय आहे तो म्हणजे ग्रीन टी. रात्री झोपण्याआधी ग्रीन टी घेतल्याने मेटाबॉलिझम वाढतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. चौथा उपाय म्हणजे साखर कमी करा. साखरेऐवजी गूळ किंवा मध वापरा, यामुळे चरबी वाढ कमी होते. त्यानंतर पाचवा उपाय म्हणजे दही आणि लसूण. दररोज दही खा आणि सकाळी कच्चा लसूण खा, यामुळे पोटाची चरबी कमी होते. सहावा उपाय म्हणजे झोप पूर्ण घ्या. पूर्ण झोप झाली नाही तर वजन वाढतं आणि सकाळी कोमट पाण्यात मध घेतल्याने फायदा होतो. त्यानंतर सातवा उपाय खूप प्रभावी आहे. यामध्ये आपल्याला योगा करायचा आहे. नौकासन योग पोट कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. यामुळे पोट कमी करण्यासाठी आवर्जून नौकासन योग करावा. त्यानंतर आठवा उपाय आहे तो म्हणजे लिंबू पाणी. सकाळी कोमट पाण्यात लिंबू घेतल्याने मेटाबॉलिझम सुधारतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आवर्जून लिंबू पाणी घ्यावे. त्यानंतरचा पुढचा उपाय आहे तो म्हणजे चालण्याची सवय. हा उपाय अत्यंत सोपा आणि साधा आहे. तुम्ही रोज सकाळी चालायला जा, यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते आणि वजन कमी होते. त्यानंतर 10वा उपाय आहे तो म्हणजे रात्री हलकं जेवण करा. उशिरा जेवण करू नका आणि झोपण्याआधी शतपावली करा. हे अत्यंत साधे आणि सोपे उपाय आहेत जे तुम्ही करू शकाल. हे 10 उपाय 7 दिवस करून बघा, फरक नक्की जाणवेल. सांगितलेली संपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महिलांसाठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला